टक्के आपले महाराष्ट्र जो आहे तो देतो, पण मात्र मराठी किती त्याच्यात त्याच्यावर तुम्हाला काय तुम्हाला काय कळलं त्याच्यात ते सांगा. काय कळलं? हिंदी में बोलू क्या मराठी? हाँ, मग तुम्ही हिंदी आणि मराठी मिक्स केलं म्हणून. सर महाराष्ट्राकडनं मोठ्या प्रमाणात केंद्र असेल किंवा याच्या असेल सगळ्या याच्यामध्ये टॅक्स वगैरे जातो, मात्र आज जे व्यवसाय आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी मराठी माणसाचा टक्का हा कमी होत असताना दिसतो. त्याची खंत तुम्ही व्यक्त केली. हो, ते वाढावेत म्हणून खंत आहे. ते वाढावेत, मराठी माणसं व्यवसायात पुढे यावीत, टक्केवारीने यावीत आणि आमच्या GDP मध्ये मराठी माणसाची टक्केवारी असावी या हेतूने बोललो. सर, अशा प्रकारच्या मालवणी महोत्सवामुळे कोकणातील लोकांना व्यवसाय करण्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणात बाजारपेठ मिळते. कसं बघता याच्याकडे, आणि अजून काही लोकांना अजून यामध्ये अटॅच होण्याची गरज आहे त्याबद्दल? नाही, कसं बघता म्हणण्यापेक्षा मला हे पाहून बरं वाटतं. मराठी माणूस काहीतरी व्यवसाय करायला लागला आहे आणि ही संख्या वाढत आहे. गेल्या 25 वर्षात मुंबई आणि महाराष्ट्रात अनेक महोत्सव होत आहेत आणि बाजारपेठीमध्ये हे मराठी माणसाची टक्केवारी वाढते आहे. नकळत आर्थिक क्षेत्रात पण त्यांची टक्केवारी वाढते आहे. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. सर, कोकणाला पर्यटनाचा दर्जा आणि मिळाला देखील आहे. अजून देखील कोकणामध्ये लोकांची जी म्हणजे आपण सांगितलं की काय म्हणायचं आहे तुम्हाला? नाही ना, अजून पर्यटकांना आकर्षित करावं. आज जगातील सगळ्यात मोठा कोणता व्यवसाय असेल तर पर्यटन, आणि म्हणून पर्यटन आम्ही जेव्हा टाटाकडून कोकणाबद्दल कोणता व्यवसाय आणि रोजगार द्यावा स्टडी करायला दिलं, तेव्हा त्यांनी स्टडी रिपोर्ट जो 850 दिला आहे त्यांनी सांगितलं इथला निसर्ग, इथला समुद्रकिनारा, इथले डोंगर आणि सगळी फळफळावट पाहता पर्यटनानेच कोकणाचा विकास होईल. पर्यटनातून रोजगार निर्मिती करणं, उद्योगधंदे वाढवणं हे प्रयत्न आमचे आहेत. पण मी अशा लोकांना जुमानत नाही पाहिलं. 30-35 वर्षात त्यांना खड्याला बाजूला कसे टाकतात ताटातून, तसे मी बाजूला केले, संपले सगळे. यावेळेस साफ झालं ना सगळं, वडली राहणे तिकडे. दादा, तुम्ही लोकांच्या गरजा ओळखून उद्योगधंदे उभारा असं म्हणताय, तर केंद्र सरकारकडनं आपल्याला काही त्यासाठी वेगळी प्रशिक्षण किंवा वेगळ्या योजना राबवणार? प्रशिक्षण तो माहिती, मी MSC मंत्री असताना प्रशिक्षण दिलं ना, जिल्ह्यात प्रशिक्षण दिलं. 72 अधिकारी आणले मी, त्यांनी मार्गदर्शन करायला कोणता व्यवसाय करावा, कोणत्या धंद्यात किती नफा आहे यापासून त्यांनी मार्गदर्शन केलं आणि ते प्रयत्न माझे सातत्याने चालू राहते. डिझनीलँड कधी बनणार कोकणात? डिझनीलँड कधी बनणार म्हणजे फक्त आम्हाला ती जागा तर मिळाली आहे, नसेल तरी मी मिळवेल, जागेचा आहे नाही आहे तेवढीच. एक तर मी बघतो खाजगी उद्योजक येतो का. अनेक मोठ्या उद्योजकांना मी विचारलं आहे, जो खर्च होईल तो त्याने करावा आणि प्रॉफिट पण त्याने घ्यावं. फक्त त्याने आमच्या इकडे डिस्नीलँड आणावी हे मी 2-3 उद्योजकांशी बोललो आहे. रिलायन्सशी पण बोललो आहे. ते बघू कधी देत. विमानतळासाठी प्रयत्न काय हरकत नाही, टेक्निकल मुद्दा आहे. मी ह्या आठवड्यात केंद्रीय मंत्री ज्याकडे विमानाचं परवानगी आहे त्याला मी एकदा भेटलो. दुसऱ्यांदा 17ला भेटायची माझी अपॉइंटमेंट आहे. त्यांनी जर ती दिली तर मी जाणार आणि 8-10 दिवसाच्या आत चालू करणार. मी दुसऱ्याही एअरलाईन्सशी बोलतो आहे आणि नितीन गडकरी ती मीटिंग अरेंज करते. चिपीज बोललो, आता चूक नाही झालो मी.